नमस्कार, मी नम्रता. कुकिंग आणि बरंच काहीमध्ये पुन्हा एकदा तुम्हा सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते. आजची आपली रेसिपी आहे खोबऱ्याची चटणी. चला तर वेळ न घालवता आपण रेसिपी बघूया. सगळ्यात आधी इथे मिक्सर जारमध्ये मी खोबऱ्याला कापून घेतलेलं आहे. तुम्ही खिसून सुद्धा घेऊ शकता. त्यानंतर आपण याच्यामध्ये चवीनुसार तिखट घालणार आहोत. मला थोडं तिखट जास्त आवडतं, त्यामुळे मी इथे तिखट घालत आहे. तुम्ही तुमच्या चवीनुसार तिखट याच्यामध्ये घालू शकता. चटणी हा एक असा पदार्थ आहे जो पटकन बनवून रेडी होतो, खूप दिवसांसाठी टिकतो. जर डब्याला बांधून द्यायचं असेल किंवा प्रवासात जाताना कॅरी करायचं असेल तर पटकन कमी पदार्थामध्ये होणारा पदार्थ म्हणजे चटणी. तिखट घालून झाल्यानंतर चवीनुसार मीठ आपण इथे घालणार आहोत. थोड्याशा लसूणच्या पाकळ्या आणि अर्धा चमचा जिरे. झाले तर आपले पदार्थ घालून झालेले आहेत. आता आपण या चटणीला मिक्सर करून घेऊया. जर तुम्ही कुकिंग आणि बरंच काही पहिल्यांदाच विजिट करत असाल तर न विसरता चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. ऑल या ऑप्शनला सिलेक्ट करा, म्हणजे माझ्या लेटेस्ट व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला वेळेवर मिळेल, जे कम्प्लिटली फ्री ऑफ कॉस्ट आहे. तर इथे आपली चटणी बनवून रेडी आहे. मी याला पावडर करून घेतलेला आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार बारीक किंवा मोठी अशा प्रकारे याला मिक्सर करून घेऊ शकता. तर इथे आपली रेसिपी पूर्ण झालेली आहे. रेसिपी नक्की करून पहा, तुम्हाला आवडेल. भरपूर दिवसांसाठी टिकते, चवीला उत्तम आहे, जेवणाची चव वाढवते. असंच पुन्हा एकदा भेटूया एखाद्या नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत पौष्टिक खा आणि स्वस्थ राहा. रेसिपी जर आवडली तर नक्की शेअर करा, लाईक करा आणि कमेंट करा. असंच पुन्हा एकदा भेटूया एखाद्या नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत पौष्टिक खा, स्वस्थ राहा.